श्रीराम समर्थ. महान योगी, ज्ञानी तसेच सिद्धपुरुष गुरु गोरखनाथ प्रसिद्ध योगी मच्छिंद्रनाथांचे शिष्य होते. भारतातील अनेक प्रांतात जसे उत्तर प्रदेश, बंगाल, गुजरात, महाराष्ट्र इत्यादी या भागामध्ये त्यांचे मठ आहेत. त्यांनी हठयोगाच्या साधनेचा प्रसार केला, मनाच्या निग्रहावर जोर दिला आणि भारतीय साधना तसेच साहित्यावर त्यांचा खूप प्रभाव दिसून येतो. गोरक्षनाथांच्या बाबतीत चमत्कारिक योग सिद्धींच्या संबंधित अनेक कथा प्रचलित आहेत. एकनाथ सिद्ध नवनाथ कथा साराच्या 9व्या अध्यायामध्ये गोरक्षनाथांच्या जन्मकथाचा भाग उल्लेख येतो. हा मुलगा राखेच्या ढिगात वाढला म्हणून याचं नाव गोरक्ष. पंडित परंपरेचा वारसा लाभल्याने दार्शनिक अध्ययन होते. ज्ञानेश्वरांनी त्यांचे वर्णन विषय विनभव सैकवीर अर्थात प्रखर वैराग्य असणारा असे केलेले आहे. भारतातील विविध प्रांतात त्यांचे शिष्यगण होते. भर्तृहरी, गोपीचंद हे राजे देखील त्यांचे शिष्य होते. संस्कृत आणि लोकभाषेचा पुरस्कार करून विपुल ग्रंथसंपदा त्यांनी केलेली दिसते. जसं अमनस्व, अमरौध, प्रबोध, गोरक्ष पद्धती, गोरक्ष संहिती, योग मार्तंड इत्यादी ग्रंथ त्यांचे आपल्याला दिसतात. आणि ह्याच्यामध्ये काय होतं तर परमेश्वर प्राप्ती ही देश, काल, धर्म, वंश, जाती ह्या सर्व भेदांच्या पलीकडचे आहे हे त्यांनी आपल्या आचरणाने सिद्ध केले. स्त्री शूद्रांच्या उद्धाराची तळमळ त्यांना होती. विवेकापासून दुरावलेल्या भारतीय आचार परंपरेचा उद्धार करता अशा या संतांनी आत्मानुभूतीला विशेष महत्त्व आपल्याला दिलेलं दिसतं. गोरक्ष महाराज की जय. अलख निरंजन.